विश्वास बनाने का समय होता है, रिश्ते बनाने का समय होता है और समाज में अपनी पहचान बनाने का समय होता है। आज और कई फैमिलीज के चेहरे पे मुस्कान का कारण बने हमारे एलुमनाइज। कैन वी हैव अ राउंड ऑफ अप्लॉज फॉर आवर एलुमनाइज? तो आज हमारे एलुमनाइज यहाँ मौजूद है और सच कहूँ तो जब एलुमनाइज आते हैं तो कॉलेज भी थोड़ा सा यर्क हो जाता है और कुछ तो ऐसे है हमारे ओल्ड स्टूडेंट्स इतने कॉन्फिडेंटली आते हैं जैसे कि अभी ही अटेंडेंस लेने वाले हो। सो आज का कार्यक्रम थोड़ा यूनिक है। 3 लैंग्वेजेस में बात होने वाला है, हिंदी, इंग्लिश एंड ऑफ कोर्स अगर कोई लैंग्वेज समझ ना आए तो बस स्माइल कर दीजिए। खुशी की लैंग्वेज तो सभी को समझ आती है, राइट? तो आइए इस पॉजिटिविटी और टुगेदरनेस के साथ आज के इस ब्यूटीफुल सेलिब्रेशन की शुरुआत करते हैं। मैं अपने रिस्पेक्टिव डिग्निटरीज से अनुरोध करती हूँ कि प्लीज प्रज्वलन नक्कीच वाटत असेल की हा प्रवास जो आहे आपल्यापैकी बरेचसे नवीन बॅचेचे स्टुडंट आहेत त्यांना परत एकदा उजळणी करावी यासाठी आणि ज्या जुन्या बॅचचे स्टुडंट आहेत त्यांना पुढे काय घडलंय हे परत एकदा नॉस्टॅल्जिक फिलिंग द्यावं यासाठी मी काही गोष्टी सांगतो की सगळ्यांना आपल्याला माहिती आहे की गुरुजी उन्हाळे आपण 2008 साली कॅनडा फॉर्मरला चालू केलं तेव्हा जवळजवळ फक्त 15 लोकांचा स्टाफ होता. जेव्हा आपण आलो तेव्हा समाजाच्या अपेक्षा गरजा खूप जास्त होत्या आणि त्याच्या दृष्टीने आपण बिल्डिंग बांधली, इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं, परंतु नुसतं इन्फ्रास्ट्रक्चरवर पेशंट केअर होऊ शकत नाही आणि त्यावेळेस आपल्याला वाटलं की आपला जो स्टाफ आहे म्हणजे तुम्ही सगळे जाणता की जे सगळेजण म्हणतात की रुग्णालय किंवा एखादं हॉस्पिटल फक्त डॉक्टरांच्या नावावर चालतं नसतं. डॉक्टर फक्त सकाळी संध्याकाळी 2 मध्ये 10 मिनिट फक्त रुग्णालयात असतो आणि बाकीचे 23-23.5 तास रुग्ण जो असतो आपल्या पॅरामेडिकल स्टाफच्या सोबत असतो. त्यामुळे ते जे अनुभव देतात तो खरा अनुभव तो रुग्ण घरी घेऊन जात असतो. त्याच्या आजारपणातून बरं होण्यासाठी सगळ्यात जास्त कॉन्ट्रीब्युशन जे असतं ती त्या सेवा शुश्रूषक असतं. त्यामुळे आपण 2000 की तो जेव्हा रुग्ण घरी बरा होत जाईल तेव्हा तो केवळ डॉक्टरांनाच नाही तर आपल्या स्टाफ सुद्धा लक्षात ठेवेल. आणि हे करत असताना 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष त्या ट्रेनिंगच्या प्रोग्राममध्ये आपण सतत इम्प्रूव्हमेंट करत गेलो आणि 2016ला सहज एका बैठकीत असं जाणवलं, एका मीटिंगमध्ये असं जाणवलं की आपण एक खूप चांगल्या प्रकारचा करिक्युलम किंवा एक ट्रेनिंग प्रोग्राम डिझाईन केलेला आहे आणि इतकं छोटा विजन काय ठेवायचं की केवळ श्री गुरुजी रुग्णालयाच्याच जो इंटरनल स्टाफ आहे त्याला ट्रेन करायचं का याच्यापेक्षा मोठं विजन ठेवायचं नाही की केवळ गुरुजी रुग्णालयाचंच नाही नाशिकचे जे काही मेडिकल फील्ड आहे त्यांना छान पॅरामेडिकल स्टाफ मिळावा. आणि त्यावेळेस तेव्हापासून विचारायला सुरुवात झाली की आपण एखाद्या असे काही पॅरामेडिकल कोर्सेस जे केवळ हॉस्पिटलच्या मेडिकल ट्रीटमेंटशी संबंधित आहेत अशी काही कोर्सेस आपण डिझाईन करायचे तर चला आपण कोर्सेस चालू केले. कोर्सेस चालू केले सुरुवातीला आपण ज्या सगळ्यात जास्त गरजेचे आहेत असे 4 कोर्सेस चालू केले. म्हणजे काय तर पेशंट केअर असिस्टंट म्हणजे रुग्ण सहाय्यक, ओटी असिस्टंट, एक्सरे टेक्निशियन आणि डायलिसिस टेक्निशियन असे 4 कोर्सेस आपण चालू केले. त्याला छान प्रतिसाद मिळाला. पहिल्या बॅचला जवळजवळ 54 आपले बॅचची स्ट्रेंथ होती आणि त्यापैकी बरेचसे लोक आता आलेले सुद्धा आहेत.
ते त्यांच्या अनुभव सांगतीलच. नंतर आपण हळूहळू पुढे जसं जसं आपल्या ज्या ट्रेनिंग होत्या त्या सुरुवातीला साधे लेक्चर्स घ्यायचो, ओपन जे असायचे ते. नंतर आपण त्याला डिजिटल लेक्चर, पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन, व्हिडिओ ऍड करायला लागलो. नंतर आला 19-20 मध्ये कोविडचा पिरियड, गव्हर्नमेंटने खूप रिस्ट्रिक्शन्स टाकले. त्याच्यामुळे आपल्याला 2 वर्ष जवळजवळ कोर्सेस रन नाही करता आले. तरी पण आपण 1.5 वर्षानंतर प्रयत्न असा केला की आता ऑनलाईन लेक्चर्स घेता येतील, कारण की त्या पिरियड मध्येही मेडिकल प्रोफेशन मध्ये प्रचंड डिमांड होती. कारण की तुम्हाला आठवत असेल की सिटी स्कॅन, सिटी टेक्निशियन, एक्सरे टेक्निशियन यांना खूप डिमांड होती त्यावेळेस, तेवढे अवेलेबल नव्हते. बऱ्याचशा प्रकारे व्यवसाय चालू होते, त्यामुळे स्टुडंट कडून पण डिमांड होती की सर कोर्सेस कधी चालू करणार तुम्ही. आणि मग आपण त्यावेळेस ऍडव्हान्स म्हणून आपण टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण त्यावेळेस ऑनलाईन लेक्चर्स सुरू केले. आणि केवळ नाशिकच नाही, आपल्याकडे मनमाड, नांदगाव अशा ठिकाणचे सुद्धा स्टुडंट्स ऑनलाईन जोडले गेले आणि त्यांनी तिथल्या तिथं प्रॅक्टिकल ट्रेनिंग घेतली, कारण त्यांना शाळेत तेव्हा कोविड पिरियड मध्ये अलाउड होतं. थेरी लेक्चर्स आपण 2024 मध्ये आपण सिटी स्कॅन टेक्निशियन आणि ऑप्टोमेट्री टेक्निशियन असे 2 कोर्सेस ऍड केले. आणि 2025 मध्ये आपण भोसला पॅलिएटिव्ह केअर नर्सिंग असिस्टंट आणि जेरेट्रिक केअर नर्सिंग असिस्टंट अशा 2 कोर्सेस चालू केले. आपला जो प्रवास आहे तो हा नेहमी उत्तम काहीतरी द्यायचं, समाजाला जी गरज आहे ती देण्याचाच आपला प्रयत्न आहे. हे सगळं करत असताना आपले खूपशे उद्देश होते. त्याच्यामध्ये जॉब क्रिएशन, म्हणजे तरुण पिढीला केवळ रुटीन एज्युकेशन न देता व्यवसायातून म्हणजे त्याला स्किल बेस्ड एज्युकेशन द्यायचं, हा आपला एक प्रमुख आपला उद्देश होता या सगळ्या गोष्टींमध्ये. याबरोबर जे तरुण आहेत त्यांना योग्य दिशा देणं, त्यांचं करिअर, त्यांचं आयुष्य अपलिफ्ट करणं, हेही आपला उद्देश होता. आपला तेव्हापासूनचे आपलं एक ठाम आपला निर्धार होता किंवा आपलं एक विजन होतं की एखाद्या व्यक्तीला, एखाद्या कुटुंबाला जर आपण एकदा फायनान्शियल मदत केली, एकदा त्याचं पेशंटचं बिल भरलं किंवा एकदा त्यांना औषधांसाठी पैसे दिले, तर ती त्यांची त्या वेळेची काही गरज आहे ती भागून निघते. परंतु जर आपण एखाद्या स्टुडंटला, एखाद्या तरुणाला योग्य दिशा देऊन जर त्याला जे पण व्यवसायात गुंतवणूक असेल, ताबडतोब 1 वर्षाच्या 2 होऊ शकत असेल, तर केवळ त्या व्यक्तीचं करिअरच नाही तर ते कुटुंब अपलिफ्ट होतं. त्याचबरोबर आपण इथं ट्रेनिंग देताना केवळ त्या कोर्सेसचं ट्रेनिंग नाही दिलं, ओटी असेल तर ओटी टेक्निशियन, एक्सरे असेल तर एक्सरे टेक्निशियन. त्याचबरोबर आपण त्यांना जे जगात गरजेचं आहे, उदाहरणार्थ आपण कॉम्प्युटरचं ट्रेनिंग दिलं, आपण त्यांना इंग्लिश स्पीकिंगचं ट्रेनिंग दिलं, त्याचबरोबर सॉफ्ट स्किल्सचं पण ट्रेनिंग दिलं. कॉम्प्युटरचं कशासाठी, तर हे मुलं आपल्याकडे काही मुलं कॉर्पोरेट हॉस्पिटल्स मध्ये सुद्धा जॉब करतात, तिथे नुसतं एक्सरे काढून ठेवत नाही, आता डिजिटल एक्सरे आलेला आहे. तर त्या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांना काही कॉम्प्युटरचं ज्ञान असणं पण जरुरी आहे. आपल्याकडे आता काही जुने स्टुडंट आहेत ते काही हॉस्पिटल्स मध्ये ओटी मॅनेजर किंवा मॅनेजर पोस्टला आहे, तिथं त्यांना डेटा आणि इतर सगळ्या गोष्टी हँडल कराव्या लागतात. त्यासाठी त्यांना कॉम्प्युटरचे ज्ञान असणं जरुरी होतं, जे आज आपण आधी शिकवलं आहे त्याचा त्यांना फायदा होतो. इंग्लिश स्पीकिंग याच्यासाठी कॉर्पोरेट किंवा आता जे काही मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये जे काही काम करतात त्यांना सगळ्याच गोष्टींमध्ये जे आउटसाइड जे काही कॉन्फरन्सेस असतील, जे काही वर्कशॉप्स असतील, त्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण त्यांना प्रमोट केलं, अटेंड करण्यासाठी प्रोत्साहन दिलं. हे सगळं काही आता आपण एक छोटासा व्हिडिओ केलेला आहे, ज्यानुसार तो पाहताना तुम्हाला सगळं नॉस्टॅल्जिक फील येईलच त्याच्यामध्ये. त्यात कळेलच तुम्हाला की आपण काय काय प्रयत्न केले होते. म्हणजे एखादा पालक आपल्या मुलासाठी त्याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी जे जे प्रयत्न करतो ते आपला प्रयत्न आपण हे कॉलेज म्हणून केलेला आहे आणि ते प्रयत्न आपण अजूनही करतो. हे करत असताना आपण ट्रेनिंग देताना एक महत्वाची गोष्ट केली की आपल्या इथे रुग्णालयातले डॉक्टर्स त्यांनी पण खूप मोठं कॉन्ट्रिब्युशन दिलं. त्यांनी स्वतः डॉक्टरांनी डायरेक्टली टेक्निशियन्सला ट्रेन केलं त्या सगळ्या गोष्टींमध्ये. आता अभिमानाची गोष्ट सांगायची झाली तर आपले जेवढे पण स्टुडंट आहेत, आता जुने स्टुडंट आहेत ते त्यांचे मनोगतावरती सांगतीलच ही गोष्ट की इतर स्टुडंट आहेत त्यांच्यामध्ये काय फरक आहे, त्या एज्युकेशनचा त्यांना पुढच्या आयुष्यात काय फरक पडला. आपल्या सगळ्या कोर्सेसच्या, सगळ्या ब्रँचेसच्या, सगळ्या कोर्सेसचं जवळजवळ 100% प्लेसमेंट आतापर्यंत आहे. तर ही एक मला वाटतं की असं कव्हर करण्याची गरज का भासते. तर एक हा प्रयत्न आहे की 10 वर्ष झालेले महिलाचा टप्पा पाडलेला आहे. तर हा एक प्रयत्न आहे गुरुजी विद्यालयाचा आणि आपल्या BSS कॉलेजचा की आम्ही अजूनही तुम्हाला सगळ्या जुन्या स्टुडंटला आम्ही
आम्ही तुमची आठवण काढतो, अजूनही आमच्याकडे तुमच्या सगळ्या आठवणी आहेत आणि अजूनही आमची इच्छा आहे की तुम्ही तुमच्या करिअर मध्ये तुमच्या आयुष्यामध्ये एक यश मिळवावं. आणि आजही आपण जसं म्हणतो की ऑलवेज वन्स अ स्टुडंट ऑफ BSS कॉलेज ऑफ एशिया, ऑलवेज अ स्टुडंट. तुम्हाला जसं जसं हे फील्ड मध्ये नवीन ऍडव्हान्सेस येतात किंवा काय येतात तर त्या गोष्टी आपण आपल्या करिक्युलम मध्ये ऍड करत असतो. तर त्या गोष्टी तुमच्या काळात कदाचित काय रिलेव्हंट नव्हत्या, त्या आता आपण ज्या उद्देशाने कॉलेजमध्ये कोर्सेस केले त्याचा उद्देश हा आहे की आपले स्टुडंट आणि त्यांच्या समाजाला लोकांना मिळावा. मला वाटतं की सगळेजण आले, मला एक नॉस्टॅल्जिक फील होत आहे. सगळ्यांना 9व्या वर्धापन दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा आणि पुढचा कार्यक्रम. उनकी उपस्थिति हमारे कार्यक्रम की शोभा और बढ़ाती है. अब हम फेलिसिटेशन सेरेमनी की शुरुआत करेंगे. सबसे पहले I take the honor of introducing our chief guest, respected P. Sivakaris. He is MSc Nursing, PhD Nursing, Postdoctoral Fellowship Research, trainer, Professor and Principal, CHMES Khosla Institute of Nursing, Nashik, Maharashtra. Dr. P. Sivakaris, Postdoctoral Fellowship Research trainer, did his graduation from PhD College of Nursing, Coimbatore, post-graduation in Medical Surgical Nursing, University rank holder. From Vilayaka Missions College of Nursing, Salem, Tamil Nadu. Doctorate degree at Pravada Institute of Medical Sciences, DU, Loni, Maharashtra, and postdoctoral fellowship at Nursing Research Society of India. Currently completed trainer fellowship at PhD Institute of Medical Sciences, FRA Regional Institute, Coimbatore. He has 23 years of work experience and started his career as staff nurse at Oakland Hospital and Heart Institute, Bangalore, and worked at various positions in educational institutes and currently holding a post of professor and principal at CHMES, Khosla Institute of Nursing, Nashik. He has worked on various academic and administrative committees like Board of Studies, Academic Council, and Planning and Monitoring Board at various universities as a chairman, member, and expert. He is a recipient of Linus Farm International Scholarship and visited University of Skövde, Sweden, and organized number of state and national level MPs, CNEs, and served as a faculty. He is a postgraduate and PhD supervisor, having 34 PhD desertions and 9 PhD scholars at Pravada Institute of Medical Sciences. He has published 27 articles in PUP and PQ, scopus don't mind if my medical thing is not very good, and Web of Science, Index Journals, and presented 19 scientific works at various intellectual forums. He has written a textbook on nursing research and statistics and authored chapters in 3 books and served as reviewer of 2 books. His work as senior researcher and research associate in 2 state-level research projects with SHSRC Government of Maharashtra. So I request sir to please come. And also associated with many social headed with many social organizations. Associated with us and working as treasurer of BSS Community College since starting 2017.
छोटे से सपने के साथ बीएसएस कम्युनिटी कॉलेज की शुरुआत हुई थी। एक ऐसा सपना जो युवाओं को एजुकेशन, स्किल्स एंड सेल्फ कॉन्फिडेंस देकर उनका भविष्य बेहतर बना सके। धीरे धीरे यह सपना एक परिवार बन गया, सीखने का, आगे बढ़ने का और जीवन बदलने का। इन 9 वर्षों में बीएसएस ने अनेक युवाओं को ट्रेनिंग दी, सिर्फ पढ़ाई की ही नहीं बल्कि डिसिप्लिन, कॉन्फिडेंस और ह्यूमैनिटी की भी। आज हमारे विद्यार्थी रेप्यूटेड हॉस्पिटल्स और हेल्थ केयर इंस्टीट्यूशंस में कार्यरत हैं। वे सम्मान के साथ अपना जीवन जी रहे हैं और समाज की सेवा कर रहे हैं। क्लासरूम से हॉस्पिटल तक का यह सफ़र संघर्ष, सीख और सफलता से भरा है। इन 9 वर्षों में हमने सिर्फ स्टूडेंट ही नहीं बनाए बल्कि रिस्पॉन्सिबल और एम्पैथेटिक हेल्थ केयर प्रोफेशनल्स तैयार किए हैं। यह सिर्फ एक कॉलेज की जर्नी नहीं, ये कई जिंदगियों के बदलने की कहानी है। लेकिन एक सवाल उठता है, ये सफ़र शुरू कैसे हुआ? किसने बोया था इस विचार का बीज? आइए हम देखते हैं। हमारे रिस्पेक्टेड फाउंडर्स डॉक्टर विनायक गोहिलकर सर, श्री श्रीकांत पंडित काका, श्री प्रवीण जी बुरगुले, डॉक्टर अमोल कदम सर, डॉक्टर जयेश ढाके सर, श्री अशोक देशपांडे जी, जब हम पुराने प्रीमाइसेस में थे और नए प्रीमाइसेस में शिफ्ट हो गए 2013-14 में, तब स्किल स्टाफ की आवश्यकता बढ़ गई क्योंकि एरिया बढ़ गई, लेकिन हमारी एक्सपेक्टेशंस के अनुसार ट्रेंड स्टाफ, उस लेवल का स्किल्ड स्टाफ नहीं मिल पा रहा था। तब एक विचार आया, क्यों ना हम नए स्टाफ को प्रॉपर टेक्निकल ट्रेनिंग दें। इसके लिए बेस्ट ट्रेनिंग एजेंसी को हायर किया गया और परिणाम उम्मीद से भी बेहतर रहे। इस ट्रेनिंग ने स्टाफ के कॉन्फिडेंस और वर्किंग कैपेसिटी को अद्भुत रूप से बदल दिया और उनकी जो क्वालिटी ऑफ वर्क थी वो भी बहुत बदल गई। तभी हमारे फाउंडिंग मेंबर्स के मन में एक विचार आया, जब नासिक के अन्य हॉस्पिटल्स में भी स्किल पैरामेडिकल स्टाफ की कमी है, तो क्यों न यही अपॉर्चुनिटीज़ हम दूसरे हॉस्पिटल्स तक भी पहुंचाए और युवाओं तक भी पहुंचाए जिन्हें की जॉब की ज़रूरत है। इसी सोच के साथ बीएसएस एक नेशनल डेवलपमेंट एजेंसी के साथ टाई अप किया गया और बीएसएस कम्युनिटी कॉलेज की स्थापना हुई। एक ऐसा संस्थान जिसका उद्देश्य था स्किल्ड और कंपैशनेट पैरामेडिकल प्रोफेशनल्स तैयार करना। हमारे स्टूडेंट्स अलग अलग बैकग्राउंड से आते थे। कुछ स्टूडेंट्स फीस अफोर्ड कर सकते थे, लेकिन कुछ के लिए एजुकेशन एक संघर्ष था। कई विद्यार्थी ट्राइबल एरियाज से आते थे, तो कुछ अपनी फॉर्मल एजुकेशन भी पूरी नहीं कर पाए थे। लेकिन उनके सपने छोटे नहीं थे, इसलिए बीएसएस ने हमेशा कम रखने की कोशिश की फीस को, ताकि केवल बेसिक एक्सपेंसेस ही कवर हो सके। और जिन स्टूडेंट्स के लिए वह भी संभव नहीं था, उनके लिए स्पॉन्सरशिप्स और फाइनेंशियल सपोर्ट का भी प्रयास किया गया, क्योंकि हमारा विश्वास यही रहा है कि किसी भी युवा का सपना सिर्फ पैसों की कमी से अधूरा नहीं रहना चाहिए। हमारे स्टूडेंट्स ने भी पूरी मेहनत और समर्पण के साथ प्रयास किए। उन्होंने सिर्फ स्किल्स ही नहीं सीखी, बल्कि डिसिप्लिन, रिस्पॉन्सिबिलिटी और पेशेंट केयर की भावना को भी अपनाया। और इसी मेहनत का परिणाम है कि हमारे स्टूडेंट्स को लगभग 100% प्लेसमेंट प्राप्त हुआ। आज वे रेप्यूटेड हॉस्पिटल्स और हेल्थ केयर इंस्टीट्यूशंस में सफलतापूर्वक कार्यरत हैं, जॉब कर रहे हैं। कुछ विशेष बातें हैं जो बीएसएस कम्युनिटी कॉलेज को एक अलग पहचान देती है। हम केवल थ्योरी ही नहीं सिखाते, हम प्रैक्टिकल लर्निंग पर विश्वास रखते हैं।
यहाँ स्टूडेंट्स को हैंड्स ऑन ट्रेनिंग दी जाती है, जहाँ वे एक्सपर्ट डॉक्टर्स, सर्जन्स और सीनियर टेक्नीशियंस के मार्गदर्शन में सीखते हैं। यही प्रैक्टिकल एक्सपोजर उन्हें कॉन्फिडेंट, स्किल्ड और जॉब के लिए रेडी करता है। हम अपने स्टूडेंट्स को केवल टेक्निकल एजुकेशन नहीं देते, हम होलिस्टिक एजुकेशन में भी विश्वास रखते हैं। इसलिए स्टूडेंट्स को सॉफ्ट स्किल्स ट्रेनिंग दी जाती है ताकि उनका कॉन्फिडेंस बढ़े, कम्युनिकेशन उनका बेहतर हो और उनकी पर्सनालिटी डेवलप हो सके, ताकि वे सिर्फ अच्छे प्रोफेशनल्स ही नहीं बल्कि अच्छे इंसान भी बन सकें। वे पेशेंट्स की भावनाओं को समझें और एम्पैथी के साथ उनकी केयर कर सकें। स्टूडेंट्स में एनवायरमेंटल अवेयरनेस बढ़ाने के लिए हम ट्री प्लांटेशन जैसे प्रोग्राम्स ऑर्गेनाइज करते हैं। इसके साथ साथ अलग अलग तरह की कॉम्पिटिशन्स भी हम ऑर्गेनाइज करते हैं ताकि स्टूडेंट्स के हिडन टैलेंट्स, जिन्हें वे खुद भी नहीं जानते, वे सामने आ सके और उन्हें ये पता लगे कि वो कितने टैलेंटेड हैं। हमारे अधिकांश स्टूडेंट्स वर्किंग प्रोफेशनल्स हैं। वे अपनी जॉब, लाइवलीहुड और फैमिली रिस्पॉन्सिबिलिटी के साथ एजुकेशन पूरी करते हैं। इसलिए हम थ्योरी लेक्चर्स संडे को रखते हैं ताकि वे आसानी से अटेंड कर सकें। इतनी व्यस्तता के बावजूद, इतनी मुश्किलों का सामना करते हुए वे प्रैक्टिकल ट्रेनिंग के लिए समय निकालते हैं। कई स्टूडेंट्स नाइट में जॉब करते हैं और दिन के समय हमारे यहाँ ट्रेनिंग लेते हैं। और ये सब वो क्यों करते हैं? सिर्फ इसलिए कि वे अपना जीवन और अच्छा बना सके, बेहतर बना सके और वो अपने परिवार के सपनों को पूरा कर सके। हम लगभग सभी फेस्टिवल्स साथ मिलकर सेलिब्रेट करते हैं ताकि स्टूडेंट्स में खुशी, उत्साह और टुगेदरनेस की भावना बनी रहे। फेस्टिवल्स जैसे गणपति, सरस्वती पूजा, दिवाली, नेशनल फेस्टिवल्स जैसे इंडिपेंडेंस डे, रिपब्लिक डे, बाबा साहब अम्बेडकर की जयंती, हम सभी साथ मिलकर मनाते हैं, जिससे कि जब हम फेस्टिवल साथ मनाते हैं एक दूसरे के, तो एक बॉन्डिंग भी बनती है। कल्चर, डाइवर्स कल्चर के जो लोग होते हैं वो भी एक दूसरे के बारे में जानते हैं। इसलिए एग्ज़ाम प्रिपरेशन के समय स्टूडेंट्स पूरी मेहनत और डेडिकेशन के साथ तैयारी करते हैं। वे ग्रुप स्टडी करते हैं, एक दूसरे की मदद करते हैं और पूरे कॉन्फिडेंस के साथ थ्योरी और प्रैक्टिकल एग्ज़ाम्स में अपीयर होते हैं। साल भर में हम स्टूडेंट्स की 2 बार इंटरनल एग्ज़ाम्स लेते हैं और एक फाइनल एग्ज़ाम, थ्योरी एंड प्रैक्टिकल। कोर्स कंप्लीशन और एग्ज़ाम्स के बाद स्टूडेंट्स को सर्टिफिकेट्स प्रदान किए जाते हैं। उनके ये सर्टिफिकेट्स बीएसएस के हेड ऑफिस चेन्नई से आते हैं और यहीं से शुरू होती है उनकी एक नई जर्नी, होप, कॉन्फिडेंस और प्रोस्पेरिटी की। होप इसलिए कि अब एक सुंदर भविष्य की आशा उनमें जग जाती है। कॉन्फिडेंस इसलिए कि एक साल उन्होंने इतने अच्छे से सीखा है, अपने आप को अपग्रेड किया है। और प्रोस्पेरिटी क्योंकि इतने स्किल्ड हैं अब, तो ऑफ कोर्स प्रोस्पेरिटी उनसे दूर हो नहीं सकती। उन्हें अच्छे से अच्छा और बड़े से बड़े हॉस्पिटल में जॉब मिलेगा। लेकिन बीएसएस अपने स्टूडेंट्स को कभी नहीं भूलता। हमारा मोटो है वंस अ स्टूडेंट ऑलवेज अ स्टूडेंट। हमारे स्टूडेंट्स कभी भी वापस आकर अपनी स्किल्स अपग्रेड कर सकते हैं और हमेशा बीएसएस फैमिली का हिस्सा बने रहते हैं। आज बीएसएस कम्युनिटी कॉलेज ने 9 वर्षों का सफ़र पूरा किया है। बीएसएस कम्युनिटी कॉलेज हैज़ completed its 9 years, लेकिन हमारा सपना अभी भी आगे बढ़ रहा है। भविष्य में हमारा उद्देश्य है और अधिक युवाओं तक स्किल बेस्ड एजुकेशन पहुंचाना,
नई टेक्नोलॉजीज़ और एडवांस्ड हेल्थ केयर ट्रेनिंग को शामिल करना और अधिक से अधिक स्टूडेंट्स को सेल्फ डिपेंडेंट बनाना। हम चाहते हैं कि बीएसएस से निकलने वाला हर स्टूडेंट एक स्किल प्रोफेशनल ही नहीं बल्कि एक रिस्पॉन्सिबल और कंपैशनेट ह्यूमन बीइंग बने। आने वाले वर्षों में भी बीएसएस सीखने, सेवा और समाज निर्माण की इस जर्नी को और आगे बढ़ाता रहेगा। श्री गुरुजी रुग्णालय बीएसएस कम्युनिटी कॉलेज की स्थापना एक ऐसे विजन के साथ हुई थी जिसे साकार करने में अनेक लोगों का कंट्रीब्यूशन रहा है। आज हमारे सभी प्रयास आगे बढ़ रहे हैं, हम और ज़्यादा एफर्ट्स कर रहे हैं और आने वाले सालों में भी हम इसी भावना के साथ कार्य करते रहेंगे। हम अधिक से अधिक यूथ तक एजुकेशन और स्किल्स पहुंचाते रहेंगे और उन्हें अपने करियर में आगे बढ़ने के लिए प्रेरित करते रहेंगे। जब हमने शुरुआत की थी 2017 में तो हमने 4 कोर्सेज शुरू किए थे, ओटी टेक्नीशियन, एक्सरे टेक्नीशियन, डायलिसिस और पेशेंट केयर असिस्टेंट। बाद में हमने 2025 में 2 नए कोर्स और उसमें ऐड किए, सिटी स्कैन टेक्नीशियन और ऑप्टोमेट्री। हमारी ये कोशिश है कि हम और नए से नए कोर्सेज इसमें ऐड करते रहेंगे और धीरे धीरे हम शॉर्ट कोर्सेज भी शुरू करना चाहते हैं, जिससे कि हम सिर्फ अपने स्टूडेंट्स को ही नहीं बल्कि जो डॉक्टर्स जिन्होंने न्यूली एमबीबीएस किया है और उन्हें अभी और गाइडेंस की, टेक्निकल प्रैक्टिकल एक्सपोजर की ज़रूरत है, उनके लिए भी हम छोटे छोटे कोर्सेज शुरू करना चाहते हैं। तो सपना हमारा बहुत बड़ा है, विजन हमारा बहुत बड़ा है और मेहनत हम आगे से आगे करते रहेंगे। हम अपने फाउंडर्स, स्टूडेंट्स, टेक्नीशियंस, टीचर्स और इस जर्नी से जुड़े सभी लोगों का अपने हृदय से ग्रैटिट्यूड व्यक्त करते हैं। यही विश्वास और सहयोग हमारी सबसे बड़ी ताकत है और अब यह सफ़र यहीं रुकने वाला नहीं है। फ्रॉम हियर ऑन वी विल ओनली कंटिन्यू टू गेट बेटर। थैंक यू। और जब उद्देश्य समाज सेवा का हो तो उसका प्रभाव पीढ़ियों तक होता है। Now I humbly request respected Shri Ashwin Deshpande sir कि वे बीएसएस कम्युनिटी के फ्यूचर विजन और फ्यूचर प्लान्स के बारे में अपने विचार हमारे साथ शेयर करें। प्लीज सर। Respected dais, अच्छे प्रमुख होंगे डॉक्टर राम बालाजी, पोस्ट स्कूल प्रिंसिपल पर अपने गुरुजी रुग्णालय के अध्यक्ष जी गोखले, पंडित काका, डॉक्टर अमोल, माझ्याबरोबर काम करणारे डॉक्टर जयेश, अध्यापक, माझे आणि माझे विद्यार्थी आणि या कार्यक्रमाला विशेष उपस्थित असलेले सर्व गुरुजी रुग्णालयाचे अधिकारी आणि सर्व विद्यार्थी, एक मिनिटामध्ये मी आपल्याला काही महत्वाचे मुद्दे अजय आणि माझ्या समोर आणि आपल्या लोकांसमोर जमलेल्या लोकांसमोर पाहणार आहे. आजच्या एआयच्या तंत्रज्ञान युगामध्ये प्रत्येकाला उज्ज्वल भविष्य आपलं व्हावं असं वाटत असतं, परंतु तो विचार करताना 3 महत्वाच्या गोष्टीकडे आजच्या काळामध्ये आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. कला आणि कौशल्य हे सगळेच बदललेले आहे. पूर्वीपेक्षा अधिक कठीण त्याच्यामध्ये बदल झालेला आहे. पारंपरिक नोकऱ्या आपल्या कमी झालेल्या आहेत आणि त्यामुळे या बदलत्या युगामध्ये आपली कार्यशैली, आपली कार्यनीती आणि आपल्याकडे असलेले कौशल्य देखील आपल्याला बदलायला हवे, तरच आपण यशस्वी होऊ शकतो. आणि म्हणून 3 महत्वाच्या गोष्टी आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. एक म्हणजे स्किलिंग. माझ्याकडे नवा कला आणि कौशल्य काय, हा स्किलिंग मधला भाग आहे. अपस्किलिंग मधला भागाचा जर विचार करायचा असेल
तर माझ्याकडे असलेली कला आणि कौशल्य कोणती आहे आणि ती कोणत्या लेवलला मला मिळते, मी आज कसा आहे आणि उद्या कसा होणार आहे, या दोघांकडे जर आपल्याला कळली तर आपल्याला प्रशिक्षणाची गरज प्रत्येक माणसाला लागते. तुमच्यापैकी काही लोक इथे अनेक वर्ष बेसिसला पहिल्या काळापासून लोक आता जे कामाला आहेत त्यांच्या लक्षात आलं असेल की आपल्याला कार्यक्षेत्रामध्ये काम करत असताना आपल्याला जे काही कला कौशल्य लागतात की आपण जे शिकत असताना जी होती आणि आज ती माझ्याकडे आहेत तर मला जे करायचे हे जे ग्रोविंग सांगायचं आहे, ही जी पर्सनल डेव्हलपमेंट आहे त्याच्याकडे आपल्याला अपस्किलिंग कॅटेगरीमध्ये विचारणं गरजेचं आहे. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची रिस्क. आजच्या युगामध्ये प्रत्येक माणसाला माझ्याकडे जे काही चांगलं आहे आपल्याला करायचं आणि प्रामुख्याने हा बदल आपण या बेसिसच्या कोर्समध्ये सगळं करून घेतलेला आहे. मागच्या वर्षीच्या न्यायावरच्या बायका लोकांना सांगून आलं असेल की आपण जे काही सॉफ्ट स्किल आपण त्याच्यामध्ये टाकतो. त्यामध्ये पर्सनल डेव्हलपमेंट आहे, कम्युनिकेशन स्किल आहे, डिस्कशन टेक्निक आहे, मेडिटेशन स्किल आहे, वर्क बॅलन्स लाईफ आहे. हे असे देखील तुमच्या लेवलला लागणारे जे गुण आहेत, कौशल्य आहे ते आपण तुम्हाला सांगायला सुरुवात केल्यामुळे तुमची माहिती तर वाढलीच वाढली पण तुमच्या वागण्यामध्ये बदल व्हावा, परिवर्तन तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये व्हावं हा हेतू आहे. आणि हे करत असताना म्हणजे रुग्णालयात बीएससी कम्युनिटी हे सातत्याने असा विचार करते की कमी खर्चामध्ये कमी वेळेमध्ये ट्रीटमेंट घेऊ शकतो आणि त्याला पुढे कसं घेऊ प्रवाहामध्ये मुख्य प्रवाहामध्ये कसं आणू शकतो त्याकरता आपले प्रयत्न याच्याप्रमाणे आजही आपण करतो आहोत. हे करत असताना आणखी आमच्या लक्षात आलं की बरीचशी गरजू विद्यार्थी त्यांच्या आर्थिक बाजू बरोबर नसते आणि गुरुजी रुग्णालय त्यामुळे एक वेगळा त्यांना विचार करून या लोकांना शिष्यवृत्ती सुरू करण्याचा चांगल्या लोकांकरता आपण विचार करतोय. ही शिष्यवृत्ती काही प्रमाणामध्ये ज्या लोकांकडे गुणवत्ता आहे ती गुणवत्ता वाढवण्याकरता केली जाईल. ज्या लोकांना आर्थिक बाजू अजिबात नाही त्या लोकांना एखाद्या संस्थेला आपण कॉर्पोरेट फंडमध्ये पाठवते त्याचा आपण विचार करत आहोत. म्हणजे ज्या गोष्टी आपण पूर्वी केलेल्या नव्हत्या त्या करत असताना ही जी बीएसएस अकॅडमी आहे ही कॉलेजपासून आतापर्यंत जे काही स्ट्रक्चर्ड सिलेबस आहे त्या सिलेबसच्या बाहेर जाऊन अधिक तुम्हाला कोणते स्किल कौशल्य राहणार आहे त्याच्याकरता आपण विचार करतो. आणि ही अकॅडमी त्या स्वरूपामध्ये पुढे आणि ती इंटिग्रेटेड चांगल्या प्रकारे कसं विकसित करून जास्तीत जास्त जॉब तुम्हाला कशी देता येईल, नोकरी करता कुठे कुठे तुम्हाला समाज पॉसिबिलिटी असतील, इतर हॉस्पिटलवर नेटवर्क कसं करता येईल, तुमच्या लोकांबरोबर तुमच्याबरोबर मागे असलेल्या किंवा पुढे असलेल्या लोकांच्या जी प्रगती आहे त्यांचा अनुभव ऐकून आपल्याला कोणत्या प्रकारची स्किल सांगता येईल अशा प्रकारच्या चर्चेचा समूहामध्ये शिकण्याचा टीम बिल्डिंग करण्याचा आणि लोकांकडे एकमेकांपर्यंत संवाद साधून शिकण्याचा असा जो प्लॅटफॉर्म आहे त्याला आपण नेटवर्किंग असं म्हणू शकतो. आणि हा नेटवर्किंगचा देखील आपण उत्तम दर्जे याच्यापुढे आपण वापर करणार आहे. हे करत असताना कंटिन्युअस एज्युकेशन हा जो भाग सध्याच्या काळामध्ये मध्ये गरजेचा आहे याच्या काळामध्ये ते करत असताना रिफ्रेशिंग स्किल हा एक महत्वाचा भाग आहे. आणि ती रिफ्रेशमेंट स्किल करत असताना तुमच्या नोकरीवरला आजच्या अडचणी काय आहे सगळ्यात अडचणी मी सांगतो आम्ही सॉल्व्ह करू शकणार नाही पण काही प्रमाणामध्ये अडचणी करण्याचा आपण प्रयत्न आहोत. प्लेसमेंट नाशिकच्या बाहेर असलेल्या हॉस्पिटल आणि त्यामध्ये असणाऱ्या पॅरामेडिकलच्या रिक्वायरमेंट याचाही आम्ही तुम्हाला माहिती देऊ अभ्यास करू. तुमच्याकडनं पण काही इनपुट आम्हाला शिकायला पाहिजे की तिथे नवीन प्रॅक्टिसेस तुम्ही तुमच्या सध्याच्या ऑर्गनायझेशनमध्ये एका हॉस्पिटलमध्ये करतात त्याच्याबद्दल आणखी काय आपण इनपुट करू शकतो हाही विचार याच्यामध्ये आहे. म्हणजे संयुक्त विद्यमान आपण एकत्र बसून एकमेकांच्या विचारांना देवाणघेवाण करून हा विषय कसा पुढे घेऊन जाता येईल हे आपल्याला बघता येईल. आणि म्हणून क्वार्टरली किंवा 6 मंथ आजी आणि माझ्या विद्यार्थ्यांचा आपल्याला थोडंसं गेट टुगेदर केला कधी कधी अभिनंदन झाला. हे करत असताना सामाजिक जबाबदारीचं देखील मान ठेवणं गरजेचं आहे. गुरुजी होण्याचे अनेक सामाजिक प्रकल्प आहेत या प्रकल्पामध्ये देखील तुम्हाला खूप समाविष्ट करून घेता येईल. हेही बघणं असेल नोकरीची अडचण असेल तर अशा लोकांचे काउन्सिलिंग करणं त्यांना मदत करणं अशा प्रकारचे फ्युचर प्लॅन आपल्या डोळ्यासमोर आहेत. आणि हे सगळं करत असताना पॅरामेडिकल एज्युकेशन जे बदलत्या काळामध्ये अकॅडमीच्या स्वरूपामध्ये असेच कसं करता येईल विद्यापीठातून कसं करता येईल हा एक आपला प्रयत्न असणार आहे. आणि म्हणून माझं सगळ्यांना आव्हान आहे की आजी विद्यार्थ्यांनी तर आपण काम करणं गरजेचं आहे. माझे विद्यार्थ्यांनी देखील आपल्या या संस्थेबरोबर घेऊन काढलं पाहिजे म्हणजे त्यांना देखील आपण पुढे नेता येईल त्याच्यामुळे अजून देखील आपल्याला समजून घेता येईल आणि त्याच्यावर त्यांना मदत करता येईल. अशा प्रकारचे साधारणपणे आपल्याला पुढच्या काळात वाटचाल असणार आहे. आपण सर्व लोकांनी यात सहभागी व्हावं आणि तुम्हाला कंटिन्युअसली पुढे जाऊन लागेल. धन्यवाद. थँक्यू सो मच. शब्दों में नहीं होते वे सिर्फ महसूस किए जाते हैं.
आज हमारे बीच उपस्थित है हम सभी के प्रिय और रिस्पेक्टेड श्री श्रीकांत पंडित सर। सर ने हमेशा स्टूडेंट्स को स्नेह, मार्गदर्शन और प्रोत्साहन दिया। तो मैं अनुरोध करूंगी श्रीकांत पंडित सर से भी आए और अपने आशीर्वाद, वचन और भावनाएं हमारे साथ शेयर करें। खरं म्हणजे भाषण करणार पण आजची माझी विद्यार्थ्यांसाठी मी आज मुद्दाम आणतोय आणि मला खूप अपेक्षा आहे. प्रत्येक जण स्वप्न होतो, मी पण स्वप्न बघितलं म्हणजे रुग्णालयाचे स्टुडंट्स हे जागतिक कीर्तीचे व्हायला पाहिजे. जसं केरळामध्ये नर्सेस आहेत तर जागतिक कीर्तीचे आहे, कारण डिमांड आहे. तो डिमांड आपल्या गुरुजी रुग्णालयात आपले तुमच्याकडे आहे. दुसरं काय सांगितलं थँक्यू. सर, अच्छा कार्यक्रम किसके बिना अधूरा है? कैन यू गेस? एनी गेसेस? ऑब्वियसली हमारे एलुमनाइज के बिना तो किसी भी संस्था की असली पहचान उसके स्टूडेंट्स होते हैं। और ऑनेस्टली जब एलुमनाइज एक साथ मिलते हैं तो मेमोरीज अपने आप रिफ्रेश हो जाती हैं। फिर सबको लगता है कि अरे कॉलेज के वो क्या दिन थे। आर यू मिसिंग योर कॉलेज डेज? यस। तो नाउ आई रिक्वेस्ट प्रशांत यादव प्लीज कम हियर और अपनी मेमोरीज शेयर करें अपने फ्रेंड्स के साथ। सुरुवात केली नमस्काराची, तशीच मी पण सुरुवात नमस्कारानेच केली आहे. आणि कॉलेजबद्दल माझे दोन शब्द. माझं नाव सगळ्यांना माहिती नसतं, पण माझं नाव आहे प्रशांत जाधव. मी आपल्या महाविद्यालयाच्या 2017च्या पहिल्या बॅचचा मी पहिला विद्यार्थी. आज जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा कॉलेजचे ते सोनेरी दिवस डोळ्यासमोर उभे राहतात. माझे काही अनुभव आहे. माझी बॅच पहिली असल्यामुळे सगळंच नवीन होतं. इमारत नवीन, शिक्षण नवीन आणि आम्हीही नवीन, विद्यार्थी नवीन. पण ह्या नवीनपणामध्ये एक वेगळीच मजा आणि ऊर्जा आहे. आमचं कॉलेज इतर कॉलेज सारखं नव्हतं. आम्हाला रविवारी कॉलेज असायचं. सुट्टीच्या दिवशी सगळे मित्र फिरायला जातात आणि आम्ही मात्र अभ्यासासाठी, प्रॅक्टिकलसाठी कॉलेजमध्ये हजर असायचो. सुरुवातीला थोडं जड गेलं, पण नंतर लक्षात आलं की हेच ते दिवस आम्हाला घडवू शकतात. या प्रवासामध्ये मला लाभलेले शिक्षण म्हणजे खरे मार्गदर्शन होते. डॉक्टर अमोल कदम सर, डॉक्टर जयंत राजे सर आणि ऋतुजा पंडित मॅडम. आज मी तर खूप मिस करतोय, कारण की आज आपल्यामध्ये नाही आहेत. ते फक्त पुस्तकी ज्ञान दिलं नाही तर आयुष्यात उभं राहायचं ते शिकवलं. आणि ऋतुजा मॅडमने सॉफ्ट स्किल सारखा विषय शिकवताना आमचा आत्मविश्वास वाढवला. अमोल सर आणि जयंत राजे सर नेहमी आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. आमची पहिली बॅच असल्यामुळे जबाबदारी जास्त होती. आज 9 वर्षानंतरही त्या आठवणी कॉलेज सरांचे ओरडणे, मॅडमचे समजावून सांगणे, मित्रांबरोबर केलेली मस्ती हे सगळं आयुष्यभरासाठी शिकवणीच आहे. या मनोगताच्या माध्यमातून मी आपल्या कॉलेजचे सर्व आदरणीय शिक्षकांचे मनापासून आभार मानतो. आप सबके फेवरेट सागर मटेकर प्लीज कम. स्टेजवर मान्यवरांचे हार्दिक स्वागत व माझ्या मित्र परिवाराचे हार्दिक अभिनंदन. आपण साधारणपणे आलो आहे त्या एकत्र भेटतोय. एक आज इथं बसल्यानंतर एक नवीनच ऊर्जा हृदयामध्ये आली. म्हणजे इतका आनंद झालेला आहे ह्या कार्यक्रमाला आल्यानंतर. म्हणजे
हे कॉलेज चालू झाल्यानंतर अमोलकर सर, घाटे सर यांनी खूप अथक परिश्रम घेतलेले आहेत हे कॉलेज चालू करण्यासाठी. हे कॉलेज चालू म्हणजे कॉलेजमध्ये शिकत असताना आम्ही म्हणजे शिक्षण पण घेतलं, प्लस स्किल डेव्हलपमेंट कसं करायला पाहिजे ते पण भरपूर सारा शिकतोय. प्लस आम्ही एन्जॉय पण तेवढंच केलेलं आहे. आणि एक म्हणजे 9 महिने 9 दिवस आई जसं बाळाला सांभाळते ना, तसं ह्या कॉलेजमध्ये किंवा ह्या रुग्णालयामध्ये काम करत असताना ना या लोकांनी मला सांभाळले. म्हणजे ती गोष्ट आहे ना शब्दामध्ये नाही सांगता येणार. म्हणजे खूप वर्षा काळामध्ये काही गोष्ट शिकायची इच्छा जरी असताना काही गोष्ट आम्हाला येत नसते ना, तर त्यावेळेस या सर्व लोकांनी आमचे हात धरून आम्हाला शिकवले आहे. अमोलकर सरांनी बडबड पण केलेली नाही की असंच पाहिजे, असं झालं पाहिजे. सगळ्यात म्हणजे त्यांच्या मार्गदर्शनात खाली आम्ही आमची एक ट्रिप पण ऑर्गनाइज केली. म्हणजे इतका एन्जॉय केलेला आहे ना का त्या गोष्टी आज इतक्या मिस करतो ना, तिने असं वाटतं ना परत एकदा कॉलेजला ऍडमिशन लावून परत एकदा कॉलेज. महेश बोराडे जी कि वो आए और अपनी यादें शेयर करें. माझे नाव महेश सुरेश बोराडे, इथं स्टुडंट आहे. जेव्हा मी आलो तेव्हा ऍक्च्युली कॉलेजमध्ये म्हणजे मला मेडिकल शिकायचं काहीच नॉलेज नव्हतं. म्हणजे तुला प्लॅन होतो काय करायचं काय नाही करायचं किंवा कसं होतं. पण इथं आल्यानंतर ज्या पद्धतीने मला शिकवलं गेलं म्हणजे प्रॅक्टिकल नॉलेज पण दिलं गेलं, त्याच्यात थिअरी पण दिलं गेलं, सॉफ्ट स्किल मध्ये पण सांगितलं गेलं. म्हणजे याच्यामध्ये काकी सर झाले, कदम सर झाले, त्यांनी एकदम हातावर हात धरून शिकवलेल्या गोष्टी सगळे. जसं आपले सागर भाऊ झाले, प्रशांत भाऊ झाले, त्यांनी आत्ताचे स्पीचेस करताना सुद्धा आम्हाला शिकवले कसे घ्यायचे काय घ्यायचे. जसं रियाज भाऊ झाला, खूप सिनियर माझ्यापेक्षा म्हणजे एज तसे सिनियर आहे ते, पण बॅच मध्ये आम्ही सोबत होतो. पण त्यांनी शिकवलं गेलं म्हणजे ते सिनियरिटी दाखवत होते ना ते दाखवलं गेलं त्यांनी एकदम म्हणजे एक मित्र म्हणून सर्व गोष्टी शिकवले गेल्या त्याच्यामध्ये. आणि कॉलेजचं म्हणलं तर कॉलेजचं वातावरण म्हणलं तर खूप चांगलं डी सायन्सचं वातावरण, सायन्स सगळं एवढं बोलून माझी गोष्ट सांगतो. प्लीज कम. मी वैभव आहे, मी मालेगाववरून आलोय. मी 2017 बॅचचा आम्ही साठी कोर्सला होतो. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगायची असेल की ज्यावेळेस मी ऍडमिशन साठी आलो होतो त्यावेळेस माझ्याकडे ऍडमिशन साठी 22,000 रुपये फी होती कॉलेजची, तर ती नव्हती आम्हाला. तर त्यावेळेस आता पूजा मॅडमचं नाव सगळ्यांनी घेतलंय, पण त्यावेळेस धनश्री मॅडम पण होत्या. त्यांनी आम्हाला इतकी मदत केली होती, त्यांनी मला ती माझी पूर्ण फीस इन्स्टॉलमेंट मध्ये कम्प्लीट करून दिली की थोडे थोडे करून पूर्ण झालं असं. तर त्या गोष्टी आम्ही आज ते केलं. आणि मी स्वतः माझे 3 एक्सरेचे डिजिटल एक्सरेचे सेंटर आहे. एक पाथर्डी फाट्यावर आहे, वृंदावन हॉस्पिटल, आणि 3 मालेगावात आहे. मी म्हणजे जे काही आम्हाला भेटतं ते फक्त BSS कडून, त्यामुळे मी थँक्यू BSS सगळ्यांचे मी आभार मानतो. आणि जयेश झाले, झाले, हे अक्षरशः आम्हाला 2-2-3-3 जे टेक्निशियन होता आम्ही पहिल्या बॅच साठी 2-2-3-3 टेक्निशियन साठी कमीत कमी 1-1 तास ओपीडीचा वेळ काढून घ्यायचे आणि आम्हाला प्रॉपर शिकवायचे. त्यामुळे मी सगळ्यांचा आभार मानतो. थँक्यू सो मच BSS. You can come please. उपस्थित नमस्कार. सर्वप्रथम माझ्या मित्रांना काय, माझं नाव बालाजी दयानंद बसवले, मी ओझरवरून आलोय.
विशेष म्हणजे मी 2017चा बॅचचा स्टुडंट आहे. माझे सिनियर प्रशांत भाऊ, सागर भाऊ, विशेष म्हणजे माझे लाडके, सर्वात लाडके सतीश भाऊ. सर्वात म्हणजे माणसाने ओटी मध्ये कधी पण आखून केल्यानंतर पहिल्यांदा शिकवलं जातं की ड्रेस कसा चेंज करायचा, सर्व गोष्टीमध्ये ऍक्टिव्ह कसं करायचं, त्याच्यानंतर स्टायलायझेशन, सर्वात महत्त्वाची गोष्ट मी पहिल्यापासून त्या माणसाबरोबर शिकलो. सर ज्यावेळेस मी खेडेगावातून ओझरला शिफ्ट झालो त्यावेळेस मला हॉस्पिटलचं नॉलेज नव्हतं. मी एक हॉस्पिटलमध्ये जॉब करण्यासाठी गेलो, म्हणजे जास्तीत जास्त मी गाडी चालवायचो, पण पप्पाने लावून दिलं मला, जाय बाबू कामाला जाय, तिथं बघ पेशंट कशात आहे. नंतर मला भेटले आमच्या हॉस्पिटलचे नीरज धोते सर. ते मला बोलले की तू ओटी असिस्टंटचा कोर्स कर. म्हटलं सर काय आहे, मग तू जाय. त्यांनी फर्स्ट कॉल केला जयेश ढाके सर. त्याच्यानंतर मला कळलं की जीवनाचा अर्थ काय होता. त्याच्यानंतर पाहिल्या गेल्यानंतर सर्व स्टुडंट आपण पण हे सर्व गाडी चालतो, सगळ्या गोष्टी करतो नाही का. पण एक अनुभवाची गोष्ट म्हणजे काय माहिती, हॉस्पिटलमध्ये जो माणूस सर्व गोष्टी वेदना घरी सहन करू शकतो तो हॉस्पिटलमध्ये कधीच सहन नाही करू शकत. कारण काय की तो माणूस सर्व गोष्टी आपले पेशंट म्हणजे आपली आपुलकी काय राहते. मला हे सर्व गोष्टी श्री गुरुजी रुग्णालयापासून भेटल्या. दुसरी गोष्ट पाहिल्या गेल्यानंतर सॉफ्ट स्किल काय राहते. आपल्याला एखादा पळा आपण हॅलो काय बोल आपण असं बोलतो. पण नंतर आज पण माझ्या हॉस्पिटलमध्ये जे पण कॉलेज आहे, मी पण ओपीडीला असलो किंवा ओटी मध्ये जरी असलो, पहिला रेग्युलरली बोलतो हॅलो सर गुड मॉर्निंग, मी बाळासाहेब मोसे बोलतोय, आपला काही मेसेज पोस्ट करायचा. याच्यामुळे मला श्री गुरुजी रुग्णालयामधून सॉफ्ट स्किल मिळालं. तर धन्यवाद सर्वांचे. मेंबर्स का फेलिसिटेशन करेंगे जिन्होंने स्टूडेंट्स को सिर्फ एजुकेशन ही नहीं बल्कि कॉन्फिडेंस और डायरेक्शन भी दिया. तो हम शुरुआत करते हैं. स्टूडेंट्स को आए और मोटिवेट करें. उनके इतने एक्सपीरियंस की हम सबको बहुत जरूरत है. प्लीज डॉक्टर Namaskar. Respected dignitaries and the guys, Honorable Sri Praveen Kurkuli sir, the President of Sri Guruji Rugnalaya, Honorable Sri Prakash Giri sir, the Secretary of Sri Guruji Rugnalaya, Dr. Amul Katam, Secretary of PSS Community College, Sri Srikant Pandit sir, the President of PSS Community College, Sri Ashok Deshpande sir, the member of Sachin Devi sir, the Chairman of Postman Institute of Nursing, Dr. Krish Chaturkar sir, the member of Postman Institute of Nursing Local Management Committee, respected dignitaries on the dais and off the dais, faculties, graduates, students, and good morning to everyone. Pardon me, I cannot able to speak in Hindi, Marathi, I can communicate only in English language. The warm season's greetings and very good morning to one and all present over here. Firstly, my sincere gratitude and pronouns to all the esteemed dignitaries of Sri Guruji Rugnalaya for giving me the opportunity to participate in the historical event of 9th anniversary function of PSS Community College, Nashik. As you are aware that this Bharat Sevak Samaj BSS was established in the year 1952 by the Planning Commission of Government of India to enable the individual citizens to contribute for the national development through this BSS of India and functions at 288 locations in Maharashtra to provide job-oriented, work-related and skill-based education and training to empower rural tribal youth, including women, school dropouts, and disadvantaged and disprivileged students. Because I was able to see the students who are coming from the very rural background and the tribal background, they are having a very good amount of education, training, and they are all succeeding in their personal as well as professional careers. And thanks to PSS Community College for the wonderful opportunities for the students, those who are underprivileged. That is the advantage, that is the contribution what has done by the PSS Community College. And
BSS is associated with the World Skill Council, which is legally authorized to permit the candidate who has graduated from the BSS community college, they can go to Western countries, foreign countries as a skilled employee. You can able to work in the foreign countries. That is also the major opportunities what we are having because of BSS community college. And this BSS community college offers 1,324 courses. 1324 courses. These 1,324 courses are offered by this community college under 3 categories. One is a school courses, second one is called as a specialized courses, third one is called as a category courses. And these courses are run for 3 months, 6 months, 1 year course at the maximum of 2 years course. As per the individual interest, you can opt for the courses and you can develop your skill and you can develop your competence. Ultimately, you can able to excel in your personal as well as in your professional career. And this BSS community college offers health sciences courses in relation to Ayurveda, Yoga, Siddha, Unani, homeopathy, allied health sciences, acupressure, as well as home sciences courses. And again, our Guruji Uttara is offering these BSS community college courses on X-ray technician, CT technicians, then patient assistant care courses. That's why you are able to accommodate or you can able to do the courses in this BSS community college and you can able to excel in your personal as well as professional careers. BSS community college has a state-of-art facilities which provides hands-on training what you are share your experience. So you have very good amount of infrastructure facilities and the clinical facilities where you can able to have a better hands-on training and along with your traditional didactic lectures and which will enable to do your courses along with the patient care management, emergency medical services, and you can able to handle the medical equipment whichever is available in the hospital premises. And again, these community college healthcare professionals and paramedicals, these the nursing as well as the paramedical professionals are the backbone of the healthcare delivery system, and where their contribution, dedication, and practical skills certainly helps to save the life of the patient as well as to improve the quality of patient care. It is worth to mention that our graduates are getting job opportunities at the government hospitals, private hospitals, dialysis centers, old age homes, rehabilitation centers, and many of them are doing the independent practice as entrepreneurs in the healthcare industries. And these are the mentors, trainers, and the specialized doctors who has continuously guided and inspired everyone throughout your course of the study. Their dedication, expertise, and continuous guidance motivate students to achieve excellence in personal as well as in professional careers. The future of healthcare depends mainly on the skilled professionals who are committed to provide services and continuous learning to update their skills and knowledge. As a vocational training graduates, we have the responsibility to use our knowledge and skills honestly and ethically for the betterment of humanity and the service to the humankind. Let us work hard, upgrade our skills, and contribute positively to the healthcare sectors and the society at large. BSS Community College course says that educating hands, empowering hearts. In line with the patients not only need the treatment but also they need care, kindness, and emotional support. I am sure that all of you will provide compassionate medical care with the dedication and social consciousness. I congratulate everyone on this wonderful occasion and wish our community college many more years of success, progress, and academic excellence. Always be connected with us and share your growth and success stories, and you will be an example to follow by others. On behalf of Central Education Society and Postgraduate Institute of Nursing, my greetings and best wishes to all the graduates, faculties, and authorities. Thank you everyone. Jai Hind and Jai Maharashtra. एक मजबूत संस्था को आगे बढ़ाने में लीडरशिप का विजन और ब्लेसिंग्स बहुत महत्वपूर्ण होते हैं। तो अब मैं आमंत्रित करती हूँ रिस्पेक्टेड श्री प्रवीण गुरुकुले सर, प्रेसिडेंट ऑफ श्री गुरुकुल विद्यालय हॉस्पिटल, कि वे आए और स्टूडेंट्स को मोटिवेट करें और अपने प्रेरणादायी विचार हमारे साथ शेयर करें। गुरुजी रुग्णालय हे सुरू करताना ज्या काही गोष्टी मनामध्ये आणल्या होत्या त्यामध्ये फक्त रुग्णालय जोडणं संपच नाही. तर रुग्णालय
काहीतरी वेगळ्या प्रकारे सगळं कसं करता येईल हा पण दिसला येतो. तर त्यातून मग रुग्णालयाने स्वतःचा पहिले विकास केला. 2008 ते 2016 स्वतःचा पाया भक्कम केला. मग नंतर सुरुवात केली वेगवेगळ्या कार्यक्रमाला वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी. ती पहिली ॲक्टिव्हिटी होती तेव्हा संघटना ती आता गेले 10 वर्ष काम करते आणि रसूल तालुक्यामध्ये वेगवेगळ्या टाईपशी पाण्यातही काम करते. ते पण एक मोठ्या प्रमाणात काम झालं. नंतर आपण प्रयत्न करून सुरू केलं म्हणजे हे BSS कॉलेज. कारण समाजाचा हा एक प्रश्न आहे, रुग्णालयाचा जो प्रश्न आहे, समाजाचा एक प्रश्न आहे की डॉक्टर चांगलं असं चालत नाही. डॉक्टर हे समजा शरीराचं मेंदू मानले तर त्यांचे बाकीचे जे आरोग्य आहेत ते महत्त्वाचे म्हणजे आपले हात जे असतात हात हे सगळे कार्डियक प्रोसेस त्यांच्याशिवाय सगळं रुग्णाला चालू शकत नाही. मग ती व्यवस्था कशी करायची ह्या कल्पनेतून आपण BSSची स्थापना किंवा अशा प्रकारच्या प्रोसेस सुरू करणे. ते करतानाही आपण व्यवस्थितपणे विचार करून BSS कॉलेज निवडलेलं आहे की ज्याला भारत सरकारची मान्यता आहे. आपण ज्या गोष्टी करतो त्या भक्त पायावर उभारण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे आज 9 वर्षानंतर कॉलेज उत्तम प्रकारे पुढे चाललेलं आहे. त्याचा मला अतिशय आनंद आहे. आणि मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा प्रश्नामध्ये एकत्र कसं करायचं, मुलांना हे प्रोसेस समजणार का, आपण वेळ कसा काढायचा, किती काढायचा, आणि मग वर्षभराचा कोर्स करेल 2 वर्ष कोर्स करावा लागेल. सगळ्या बाबतीत आवाज सुरुवात झाली. आता झाले विद्यार्थी त्यांना अनेक प्रोजेक्ट करून द्यावं लागलं असेल, अडचणी सांगायला असेल. पण आज ते अतिशय उत्तम प्रकारे सगळं झालं आहे. बाहेर उभं राहून बोलू शकतात या सगळ्या गोष्टी मला खूप आनंद आहे. पण मी तुला तेच म्हणजे काय असतं तुम्ही नोकरी करणं, मला व्यवसाय करणं आणि आपापल्या कोणाबरोबर बांधणं तर आपण आपल्याबरोबर त्यांना कसं घेऊन जाऊ शकतो, त्यांचा आपण विश्वास निर्माण करू शकतो आणि मग आपण कुटुंब आसपासचे लोक आणि समाज यांना काही गोष्ट देऊ शकतो का अशा प्रकारे पहिल्यापासून आपण त्याच्याबरोबर राजकीय प्रयत्न करतायत की अनेक त्यांच्याबरोबर लोक काम करतायत मोठी आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी महत्त्वाच्या कामाकरता श्री पंडित साहेबांना भेटलं पण त्यांनी आम्हाला विचारलं मला काम करायचं काय झालं. त्यामुळे काय झालं की त्याला एक चेहरा मिळाला. अतिशय उत्तम अशी व्यक्तिमत्व त्यांचं नाशिक गावात खूप मोठं काम आहे. नाशिक गावात काम केलं त्याच्यावर लोकांचा खूप विश्वास आहे. ते असल्यामुळे मला वाटतं BSSची वाटतं खूप सुंदर झालं आणि मला सुद्धा आवडतं असं वाटतं. कारण गेले 2 वर्ष त्यांनी मागे आहेत माझ्या वयानुसार मला वाटतं आम्हालाही कळत नव्हतं की त्यांचं कोणाचं काम पाठिंबा होता काम आता मात्र त्यांची मागणी आहे केलेली आहे जाहीर करतो आणि त्यांना परवानगी देतो त्यांनी आपण जरूर येत जावं करावं. पण ती जबाबदारी काय थांबतो पण त्याच ठिकाणी आपण त्याच वेळेला अशोक देशपांडे साहेबांना जबाबदारी देऊ इच्छितो. कारण असं आहे की संस्था वाढताना त्या विषयावर अनेक प्रकारचा काही वर्ष काम करताच आहे पण त्याची इतर कामं असल्यानंतर जास्त आग्रह करतो. आता त्यांना बरोबर सांगेल त्यांना भरपूर वेळ आम्हाला द्यावा आणि या संस्थेची पुढची 10 वर्षाची डॉक्टर कशी असेल याचा विचार किंवा मांडावा संस्था वाढताना काय झालं पाहिजे इतर गोष्टी व्हायला लोकांची मान्यता करायला कसं मिळणार संस्था वाढली हे कसं होतं जुन्या विद्यार्थ्यांनी नवीन विद्यार्थ्यांना त्यांना काही असं अपेक्षित आहे ज्ञान मिळावं त्यांना गाईड करावं. आता सांगायला वाटलं पाहिजे की अरे तुम्हाला आता विद्यार्थ्यांचं बरोबर ऐकलं आहे आता तुम्ही पावती करून आलेली आहे तिथे कोणत्या प्रकारे मुलांना शिक्षण केलं आणि हीच गोष्ट अजून कशी दाखवणार पाहिजे जास्त माणसं जोडून पूर्णवेळ माणसं जोडून करता येईल की आपण करूया असं सांगायचं वाटतं. आपला हा मुलाचा पसार खूप मोठा आहे मोठं कुटुंब आहे पण अनेक ऍक्टिव्ह चालू असतात त्यामुळे सगळीकडे वेगळं आपल्याला ते शक्य नसतं तेव्हा अशी
सहकारी आम्हाला भेटतात तेव्हा करण्यासाठी फार आवश्यक हेही मला आवडते छान वाटतं. पण मी किती वेळा आलो असतो BSc पहिल्या दिवशी आपल्या घरात 3-4 कार्यक्रम केले असतील पण एक खात्री असते की कामाकडे बघताय ऑफिसर आहे त्या काळजीची गरज नाही आहे. आपल्या गोष्टी गप्पा होत असतात की आपण त्यांच्यात आज आपण त्या उपस्थित राहिलो हा बदल आपण करतो आहोत. त्याचप्रमाणे ऑपरेशन गप्पा आहे गप्पा वाटलाय पुढे कसं जावं माझाही अनुभव आहे ते सांगितलं फक्त म्हणजे विद्यार्थ्यांना वाढवावं लागेल म्हणजे आपण आपलं वाढीचा वेळ करूया प्रत्येक पदाच्या साधनांची मजबूती करूया आवश्यक आणि पुढच्या 10 वर्षात आपण कसा असला पाहिजे की विद्यार्थ्यांना इथे येण्यासाठी 3 महिने आता ऍडमिशन केले आपण विद्यार्थी स्वतंत्राने गोळा केले आणि मी काम केले वाढी करत आहे पण हळू कसं व्हायला पाहिजे 3 महिने आधी लोकांनी आम्हाला या कोर्सला ऍडमिशन करायचं आपल्या इथे आवश्यक तो या काय पण त्यातून तुझं दर्जा वाढणार आवश्यक त्याचप्रमाणे आर्थिक दृष्ट्या पण ही संस्था पूर्णपणे परिपूर्ण व्हायला पाहिजे ज्या समाजाच्या भागातून किंवा परडव्याच्या काम चालण्याने दिसते वाढलेलं असे खूप महत्व तरी असंच आहे त्याचे मी अभिनंदन करतो. माझ्या ओठांमधून एकच आवाज सूर निघावा कृतज्ञतेचा सोहळा करून या मैफिलीचा शेवट व्हावा. आज BSS कम्युनिटी कॉलेजचा 9वा वर्धापन दिन सोहळा या निमित्ताने उपस्थित मान्यवर प्रमुख पाहुणे रुग्णालयातील सर्व डॉक्टर शिक्षक वृंद सर्व आजी माजी विद्यार्थी व हितचिंतकांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमास उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आदरणीय डॉक्टर टी शिवबालन सर यांचे विशेष आभार. आपल्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा व दिशा मिळाली. तसेच आपल्या श्री गुरुजी रुग्णालयाचे अध्यक्ष माननीय प्रवीणजी गुरकुले सर कार्यवाह माननीय प्रकाश भिडे सर सर्व डॉक्टर्स तसेच BSS कम्युनिटी कॉलेजचे सर्व पदाधिकारी सदस्य आणि कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्वांना मनपूर्वक धन्यवाद व आभार. शिक्षणातून सक्षम भाग आणि संस्कारातून सशक्त हृदय घडविण्याचे कार्य असे अविरत सुरू राहो यासाठी शुभेच्छा. धन्यवाद. नहीं समाप्त होता है लेकिन BSS की जर्नी तो अभी जारी है. A journey of learning, service and transforming life. और हमें विश्वास है कि आने वाले वर्षों में भी BSS इसी तरह अनेक विद्यार्थियों के जीवन को एक नई दिशा देता रहेगा. Thank you everyone for your gracious presence. Once again, happy 9th Foundation Day to the entire BSS family. अभी आप प्लीज